मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट 2013 झालेल्या डिसेंबर महिन्यातील पेपर 1 मधील प्रश्न. मागील प्रश्नांच्या मालिकेमध्ये आपण 50 प्रश्न बघितली होती. आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51. डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याचे कारण म्हणजे वनसंहार, वनीकरण, वारा चरणे. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 वनसंहार. प्रश्न क्रमांक 52. कारखान्यातील कोणत्या प्रक्रियेत राख तयार होते? पर्याय आहे रासायनिक खतांची निर्मिती, बॉक्साईट शुद्धीकरण, पोलादाचा रस गाळणे, औष्णिक वीज निर्मिती. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी औष्णिक वीज निर्मिती. प्रश्न क्रमांक 53. क्योटो मसुद्याला उद्देश कोणता? पर्याय आहे पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे, ओझोन छत्रीचे स्थिरीकरण करणे, जलप्रदूषण कमी करणे, वाळवंटीकरण थांबविणे. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा कठीणपणा, पाण्याची दुर्भिक्ष्य, प्रदूषित पाणी, खारे पाणी. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी प्रदूषित पाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. पुढीलपैकी कोणती संस्था पदवी प्रदान करते? पर्याय आहे वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद, विश्वविद्यालय अनुदान आयोग, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, भारतीय इतिहास अनुसंधान परिषद. याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था. प्रश्न क्रमांक 56. भारतीय राज्यघटनेने शिक्षण हा विषय रिकामी जागांमध्ये अंतर्भूत केलेला आहे. पर्याय आहे संघसूची, राज्यसूची, सामायिक सूची, 7वे परिशिष्ट. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी सामायिक सूची. प्रश्न क्रमांक 58. BCUDचे पूर्णरूप कोणते? पर्याय आहे ब्युरो ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, बोर्ड ऑफ काउन्सिल फॉर युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. त्यानंतर हे प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठांत अभ्यास मंडळ रिकामी जागा यांचे बनते. पर्याय फक्त निर्वाचित विभाग प्रमुख आणि पदनिर्देशित तज्ज्ञ, निर्वाचित विभाग प्रमुख आणि पदनिर्देशित शिक्षक, निर्वाचित विभाग प्रमुख, स्वीकृत शिक्षक आणि स्वीकृत तज्ज्ञ. त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी निर्वाचित विभाग प्रमुख, स्वीकृत शिक्षक आणि स्वीकृत तज्ज्ञ. प्रश्न क्रमांक 59. AICTEचे पूर्णरूप काय आहे? पर्याय आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, ऑल इंडिया कमिशन फॉर टेक्नॉलॉजी एज्युकेशन, ऑल इंडिया कमिटी फॉर टीचर एज्युकेशन, ऑल इंडिया काँग्रेस फॉर ट्रेड एज्युकेशन. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी ऑल इंडिया कमिटी फॉर टीचर एज्युकेशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे? पर्याय आहे निरंतर आणि दूरशिक्षण, बी जोड अभ्यासक्रम, सी उपचारात्मक अध्यापन, डी कमवा आणि शिका योजना. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए निरंतर आणि दूरशिक्षण. ही झाली आपली पेपर 1 मधील 2013 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न आणि उत्तरांची मालिका. चला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.